नागपूरच्या ऐतिहासिक व जगप्रसिद्ध उत्सवाला सुरुवात होते आहे. म्हणजेच काय की मारबत बडग्या या उत्सवाला अवघे काहीच दिवस बाकी आहेत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्व जगभरामध्ये नागपूरमध्येच हा उत्सव बघायला मिळतो. मारबत बडग्या 146 वर्षाची परंपरा लाभलेल्या या उत्सवाला आणि याची जी तयारी आहे हे देखील आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. याविषयीचीच आपण सविस्तर माहिती इथून जाणून घेणार आहोत. सध्या आम्ही तिथेच आहोत जिथे पिवळी मारबत हिला तयार करण्याचं काम सुरू आहे. इथून आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. यांना बनायला किती दिवस लागले, कधीपासून ही तयारी असते आणि केव्हापासून ही परंपरा सुरू झालेली आहे. सर्वप्रथम तुम्ही तुमचा परिचय आमच्या दर्शकांना द्या. माझं नाव नितीन खोपडे, मी या कमिटीचा सदस्य आहे. सर, आता हे कधी याची मिरवणूक होणार आहे, तारीख क्लिअर झाली? हा, हे 11 तारखेला निघेल. 11 सप्टेंबरला निघेल. सकाळी 9 वाजता निघेल. सायंकाळी 8 वाजता नाईक तलवाला दहन होईल. आपण हे पिवळी मारबत जे बनवतोय हिच्यासाठी जो लागलेला खर्च असतो ते तुम्ही सर्वांकडून कलेक्ट करून करता की स्व इच्छेने तुम्ही स्वतः करता? हे बनवण्यामागे नेमकं कसं तुम्ही हिला उभं करता? नाही, आम्ही याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे डोनेट नाही घेत. काही चंदा, काही स्लिप बुक नाही आहे. फक्त जी काही आहे ती दानपेटी जी राहते, आम्ही त्या दानपेटीच्या वर्षावर आम्हाला जो काही 3-3.5 लाख रुपये खर्च येतो तो त्याच्यात मग काही थोडं बहुत कमी केलं मग आम्ही मुलं मिळून आम्ही हे करून टाकतो त्याच्यामध्ये. पण कोणत्याही प्रकारचं आम्ही कोणाकडून असा वर्गणीवाला नाटक येत नाही आहे, ते ना चंदा देत नाही. स्वतः आम्ही नाही देत. जे काही कमी केलं मग 1000-2000 रुपये जे काही लागते ते मग आम्ही खुशीने बा, कोणी म्हणते मी 200 देतो, कोणी 500, बस तितक्यातच आम्ही हे करतो. हा सर्व जगभरातील फक्त नागपूरमध्ये होणारा उत्सव आहे. यामागील थोडा इतिहास काय असेल थोडं सांगा. ही नागपूरमध्ये होण्याच्या मागं म्हणजे नागपूरमध्ये मारबत बडग्या म्हणून प्रत्येक लग्न जेव्हा करतात आणि तेव्हा विचारले जातात, तुम्ही बडगेवाले का मारबतवाले? हे जुन्या काळात अशी प्रथा होती. ही त्या प्रथेनुसारच मग हे लागलं आहे का बा बडगया मारबत. जसं मारबतवाले राहिले तर यांचं लग्न नाही होत. दोन्ही अपोजिट अगर राहिलं तर तेव्हा त्याचे हे करतात. त्याच्यानुसार मग हे चालू झालं आहे. मारबत बडग्याचं उत्सव चालू झालेला आहे. आता 146 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि असं माहिती आहे आम्हाला की यावेळेस NMC ने देखील या उत्सवासाठी पुढाकार घेतलेला आहे. 2 करोडची काहीतरी एक रक्कम आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे. नेमकं तुम्हाला कसा सहयोग त्याचा झाला? कारण तुम्ही बोललात की हे आम्ही सहकुशीने किंवा जे येते त्यातून आम्ही करतो. नाही, महानगरपालिका जे 2 करोड रुपये सँक्शन केले त्यांनी, ते रोडावर पाण्याची व्यवस्था, रस्ते सफाई करण्याकरता, त्यांचे स्टेज लागन, त्यांचे सेलिब्रिटी वगैरे येईल, ते त्यांच्यावर खर्च करताय. मंडळाला 1 रुपया पण नाही देतात. नाही, आम्ही मंडळाने मागितलाय. आम्हाला मंडळाला मागायची गरजच नाही म्हणा, कारण की आमच्याजवळ तिच्या कृपेनं तिचे येते तर आम्ही त्याच्या वर्षावर आम्ही करतो. महानगरपालिकेने 1 पण रुपया मंडळाला दिलेला नाही. आम्हाला तर नाही दिला. आता बाकीच्या मंडळांच्या काही आयडिया नाही बा ना, आम्ही मागितलं पण नाही त्याच्या. इतक्या वर्षांपासून हे सुरू आहे, पण यावर्षी काहीतरी एक मोठं याला प्राधान्य दिलं जातं असं नागपूरमध्ये दिसणार आहे असं थोडं वाटतं आहे. तर काय वाटतं तुम्ही नेमकी? कारण शून्यापासून सुरू झालेला या प्रथेला म्हणा की या उत्सवाला आता जगामध्ये एका हाय लेवलवर बघितलं जातं. काय वाटतं? आता अगोदर म्हणजे तितके सेलिब्रिटी नाही येत होते, इतकी मीडिया पण नव्हती तेव्हा. जुन्या काळामध्ये इतकी मीडिया वगैरे फक्त नागपूर लोकल न्यूजला म्हणजे वर्तमानपत्रामध्ये वगैरे न्यूज यायच्या. पण आता मीडियानं ऑल ओव्हर इंडिया का ऑल वर्ल्डमध्ये BBC वाल्यांनी सुद्धा याच्या रेकॉर्डिंग केलेलं आहे. तर त्याच्या ह्याच्यानं पूर्ण जग प्रसिद्ध झालं आहे. त्याच्या ह्याच्यानं आता हा दिवसांदिवस मोठा होत चालला आहे प्रोग्राम. त्या दिवशीची तयारी कशी असणार आहे? नेहमी मागच्या वर्षीपेक्षा यंदा जास्त असणार आहे, तर काय तयारी? नाही, आमच्या ह्याच्यामध्ये आम्ही काय जास्त म्हणजे आमचे DJ राहतात, वाजे राहतात. आम्ही काय पैसा जास्त नसल्या ह्याच्यानं आम्ही जास्त तितकं करत होतो अगोदर. पण काय त्याच्यात त्रास आम्हाला होतो. जितकी जास्त गर्दी राहील आम्हाला मग तितकं उशीर होते इकडे. म्हणून आम्ही एका लिमिटमध्ये आम्ही हे करतो. फालतूच्या म्हणजे असं चंगडबाजीवाला वगैरे आम्ही लावतच नाही का बा, लोक नाटकं करून राहिले, झगडे करून राहिले, त्या हिशोबाने आम्ही करतच नाही. बस साधा सिंपल एक आमचा प्रोग्राम राहते. बस सगळ्यांना घेऊन चला, सगळ्यांना प्रेमानं हा प्रोग्राम आम्ही पार पाडतो. नागपूरकरांना काय आवाहन कराल त्या दिवशीसाठी? नागपूरकरांना एकच सांगणार आहे का, पाडव्याचा दिवस आहे, जरा दारू पिणं कमी करा. तो त्या दिवशी तो पिणार तर आहे, पण जास्त हल्ला नाही करायला पाहिजे. आपल्या महिला राहतात रॅलीमध्ये, यांना जरा सुरक्षा प्रदान करा. नाही तर लोक धक्के मुक्के ते पद्धत जरा कमी व्हायला पाहिजे. नक्कीच येत्या 11 तारखेला जी मिरवणूक होणार आहे म्हणजेच काय की पिवळी मारबत हिचं काळी मारबतीशी मिलन होतं आणि ही ऐतिहासिक मिलन असं देखील जाहीर केलं जातं. आणि हा उत्सव खरोखरच सर्वांसाठी आनंदाचा असतो आणि
प्रत्येकासाठी एक नामांकित नागपूरमधून झालेला हा उत्सव आहे. नक्कीच येत्या त्या 11 तारखेला काय नेमके लोकांचा आनंद असतो आणि काय होणार आहे हे बघणंही तितकंच आनंदाचं राहणार आहे आणि उत्साहाचं देखील राहणार आहे. सिटी न्यूजच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक अपडेट्स तुमच्यापर्यंत आणत राहू. तोवर बघत राहा सिटी न्यूज नागपूर.